ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल इथपर्यंत आलो होतो. ओके, आज आपल्याला काय करायचं आहे, पुढे कंटिन्यू करायचं. आज आपल्याला एक नेक्स्ट हेडिंग शिकायची आहे. त्या हेडिंगचं नाव काय आहे? त्या हेडिंगचं नाव आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय नाव आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, चला कंटिन्यू करू. तर ओके बेटा, मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पहा मुलांनो, लक्षात घ्या, आपला जो पिरियडिक टेबल आहे ना सध्या, ओके, आज आपण जो पिरियडिक टेबल पाहतो त्या पिरियडिक टेबलचं नाव आहे मॉडर्न पिरियडिक टेबल, जो की कोण बनवला? मोस्ले, हेनरी मोस्ले, इंग्लिश किंवा ब्रिटिश फिजिसिस्ट असं म्हणलं तरी चालते. ओके, ही आजची हेडिंग आपली काय म्हणते? मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आहे की नाही? या हेडिंगचा मिनिंग असा आहे की मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे या दोघांच्या मधात काय संबंध आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या दोघांच्या मधात काय संबंध आहे? तर मुलांनो लक्षात घ्या, मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये एक अटूट संबंध आहे, गहिरा संबंध आहे. तो कसा? लक्षात घ्या. आपल्याला माहित आहे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे की नाही 7 पिरियड्स आणि 18 ग्रुप्स मध्ये वाटल्या गेला आहे की नाही? मॉडर्न पिरियडिक टेबल 7 पिरियड्स म्हणजे 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स. आवर मॉडर्न पिरियडिक टेबल इज डिस्ट्रीब्युटेड और क्लासिफाइड, जे म्हणायचं ते म्हणा तुम्हाला, इज डिस्ट्रीब्युटेड इन 7 पिरियड्स अँड 18 ग्रुप्स, आहे ना बेटा? लक्षात घ्या. तर या पिरियड्सचं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, या ग्रुप्सचं आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आहे की नाही? पिरियड्सचं ॲटमच्या किंवा एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत संबंध आहे, ग्रुप्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सोबत संबंध आहे. यामुळं आपल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा मॉडर्न पिरियडिक टेबल सोबत सुद्धा संबंध आहे. ओके, तो संबंध कसा आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. पहा, लक्षपूर्वक ऐका मी काय म्हणालो, ऐक ना. हे जर तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐकले आणि मी जे PDF तुम्हाला ऑलरेडी दिलं व्हॉट्सअपवर, ते PDF जर तुम्ही वाचलं, ते नोट्स जर तुम्ही वाचले, ऐक नाही, ते नोट्स नुसत्या वाचायच्या नाही बेटा, तुमच्या वहीमध्ये स्वतःच्या हातानं वही कंप्लीट करायची आहे, ऐक ना. स्वतःच्या हातानं ती वही कंप्लीट करायची आहे आणि सहज त्याच्या लगेच नंतर एक्झरसाइज सोडवायला सुद्धा सुरुवात करायची आहे. हा, राहिला प्रश्न तुम्हाला जे आलं नाही ते आम्ही सांगून देतो, ऐक ना. पण तुम्हाला जेवढ्या टास्क दिल्या, तुम्हाला जेवढं वर्क दिलं ते अनिवार्य आहे, तुम्हाला ते करणं अनिवार्य आहे. ओके, चला तर आपण आता काय पाहू बेटा? पहिले आपण ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा संबंध पाहू. ओके, आता काय करतो आपण? ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आहे की नाही? पहिली हेडिंग काय याच्यातली? ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आहे की नाही? ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. लक्षात घ्या मुलांना, आहे की नाही? आता मी तुम्हाला हे ग्रुपचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा कसा संबंध आहे हे समजून सांगायलो. ओके, लेट्स वी टेक द फर्स्ट एक्झाम्पल, आहे की नाही? बाय टेकिंग फर्स्ट एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ग्रुप एलिमेंट. ओके,
पहा फर्स्ट ओके फर्स्ट ग्रुप एलिमेंट कोणते बेटा अल्कली मेटल्स हायड्रोजन सोडून बाकीचे जे मेटल आहे त्याला काय म्हणतात अल्कली मेटल्स पाहिली तुम्ही हायड्रोजन लिथियम सोडियम पोटॅशियम रुबिडियम सीजियम फ्रान्सियम है की नाही पहा हे हायड्रोजन आपण अल्कली मेटल मध्ये कन्सिडर करत नाही कारण हायड्रोजन हा मेटल नाही आहे बेटा हायड्रोजन हा नॉन मेटल आहे ओके तर मग आपले फर्स्ट ग्रुप एलिमेंट कोण होतं हे अल्कली मेटल यायला दुसरं नाव काय अल्कली मेटल्स अल्कली मेटल्स बेटा आता लक्षात घ्या याचा ॲटॉमिक नंबर काय आहे बेटा 3 आहे ओके याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा 11 आहे याचा किती आहे बेटा 19 आहे की नाही अँड सो ऑन आपल्याला पहिले हे 3च बस झाले आपल्याला पहिले हे 3च बस झाले ओके पहा मला एक गोष्ट सांगा लिथियम ऐक ना लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय 2,1 म्हणजे पहिल्या या 3 पैकी पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन ऐक ना 2 आणि 1 3 पहा 3 ऐक ना याचं काय 11 2,8,1 ऐक ना 2 आणि 8 10 आणि 1 11 ऐक ना याचं काय 2,8,1 ऐक ना असंच पुढे सुद्धा ऐक ना असंच पुढे सुद्धा आता ऐक नाही सर्व याची लिहायची गरज नाही बेटा पहिले 3 समजले तरी बस झालं ओके यायचं बी तेच येणार आहे ना आता मला एक गोष्ट सांगा बेटा या सगळ्या एलिमेंटचे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं शेवटचं शेल आहे नाही हे शेवटचं प्रत्येकाच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे प्रत्येकाच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे किती 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे फर्स्ट ग्रुप एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे की नाही फर्स्ट ग्रुप एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे की नाही म्हणजे एखाद्या एलिमेंटच्या मी काय म्हणलं लक्षात घ्या एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन असतील तो त्या एलिमेंटचा ग्रुप नंबर राहील म्हणजे या सर्व एलिमेंटचा ग्रुप नंबर फर्स्ट आहे कारण या सर्व एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे ओके दिस इज द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड ग्रुप आहे की नाही ज्या वेळेस आपण एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो त्यावेळेस शेवटच्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन येतील शेवटच्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन येतील तो त्या एलिमेंटचा ग्रुप नंबर राहील असं तुम्ही म्हणत असाल सर सेकंड ग्रुप एलिमेंटचं राहील का यस सेकंड ग्रुपचं तसंच राहील सेकंड ग्रुप पहा लक्षात घ्या अल्कलाइन अर्थ मेटल सेकंड ग्रुप एलिमेंट कोणता आहे बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्टियम बॅरियम अँड रेडियम आहे की नाही बेरिलियम 4 12 20 ओके अँड सो ऑन पहा लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,2 2,8,2 2,8,8 लक्षात घ्या बेटा या सर्व एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन राहतात 2 इलेक्ट्रॉन आहे म्हणजे ज्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये जितके इलेक्ट्रॉन राहतील तो त्या एलिमेंटचा ग्रुप नंबर राहील म्हणजे बेरिलियमचा मॅग्नेशियमचा कॅल्शियमचा स्ट्रॉन्टियमचा बॅरियमचा अँड रॅडियमचा ग्रुप नंबर हे 2 आहे कारण या सर्व एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतील आहे की नाही म्हणून त्याचा ग्रुप नंबर 2 आहे ओके मग यावरून आपण असं सांगू शकतो आहे की नाही अकॉर्डिंग टू द रिलेशनशिप बिटवीन मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ओके द रिलेशनशिप बिटवीन group and electronic configuration is that okay the element which have
the element which have n number of electrons in its large shell is implies that group आहे की नाही, is implies that group आहे की नाही. जर एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये आहे की नाही, जर एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये काय म्हणलं मी, जर एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील आहे की नाही, तर त्याचा ग्रुप नंबर 15 राहील आहे की नाही. जर एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन राहतील त्याचा ग्रुप नंबर 13 राहील. जर एखाद्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन राहतील तर त्याचा ग्रुप नंबर सेकंड राहील. मग 3 असतील तर ग्रुप नंबर 13 का, ग्रुप नंबर 13 का, लक्षात घ्या बेटा, कारण पिरियड नंबर सेकंड अँड पिरियड नंबर 13 या दोघांच्या मधात डी ब्लॉक एलिमेंट आलेले आहेत. काय, या दोघांच्या मधात डी ब्लॉक एलिमेंट आलेले आहे. त्याच्यामुळं ग्रुप 13 एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन येतात. कसं काय पहा, लक्षात घ्या. ग्रुप 13 एलिमेंट आहे की नाही, ग्रुप 13 एलिमेंटला काय म्हणतात, बोरॉन फॅमिली काय और आहे की नाही. आणि याचं तिसरं नाव काय, इकोसोजेन्स. काय, इकोसोजेन्स आहे की नाही. मी तुम्हाला देतो सगळे नाव, इकोसोजेन्स आहे की नाही. पहा, लक्षात घ्या, बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम आहे की नाही. बोरॉन ॲटॉमिक नंबर किती, 5. ॲल्युमिनियम ॲटॉमिक नंबर किती, 13 आहे की नाही. झिंक याचं कदाचित 21 आहे. ओके, हां, कदाचित याचा ॲटॉमिक नंबर 31 आहे. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3 2,8,3 आहे की नाही. 2,8,18 आहे की नाही. पहा, 2 आणि 8 किती, 10, 10 आणि 18 किती, 28, 28 आणि 3 किती, 31, 28 आणि 3 किती बेटा, 31. लक्षात घ्या, 3 3 3 आहे की नाही. ज्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन येतील, काय म्हणलं मी, ज्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन येतील. पहा बेटा, ही उभा ग्रुप आहे, हे बोरॉनचा ग्रुप आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम हे पहिला ग्रुप आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिजियम, फ्रान्सियम, दिस इज फर्स्ट ग्रुप, दिस इज 13 ग्रुप. याच्या आधी आपण सेकंड ग्रुप लिहिला होता. ओके, ते मोडला मी कारण 13 ग्रुप लिहायचा होता ना. लक्षात घ्या, 3 3 3 सगळ्याच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन राहतील. पहा, 13चा 3. ओके, म्हणजे ज्या ग्रुपच्या एलिमेंटच्या शेवटच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन येतील त्याचा ग्रुप नंबर 13 राहील. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता आपण पाहणार आहोत रिलेशनशिप बिटवीन पिरियड अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
ओके बेटा, व्हाट इज द रिलेशनशिप बिटवीन पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. व्हॉट इज मीन बाय पिरियड बेटा. पिरियड्स म्हणजे आडवे रो आहे की नाही, उभे कॉलम म्हणजे ग्रुप्स, आडवे रो म्हणजे पिरियड्स. ओके, देर आर 7 पिरियड्स. काय, देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल आहे की नाही. पहा लक्षात घ्या मी काय म्हणलं, देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल आहे की नाही. फर्स्ट पीरियड, सेकंड पीरियड है कि नहीं, फर्स्ट पीरियड, सेकंड पीरियड, थर्ड पीरियड, 7 पीरियड. देर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल बेटा. ओके, तर पिरियडचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा काय संबंध आहे लक्षात घ्या मुलांनो. प्रत्येक ॲटम मध्ये शेल नंबर असते. काय असते, शेल नंबर आहे की नाही. म्हणजे ऑर्बिट असते ना, ऑर्बिट, ऑर्बिट नंबर इज ऑल्सो कॉल्ड ॲज शेल नंबर आहे की नाही. मग पहिल्या पिरियडचे एलिमेंट कोणते, हायड्रोजन अँड हेलियम. ॲटॉमिक नंबर 1, ॲटॉमिक नंबर 2. ॲटमच्या सेंटरला काय असते, न्यूक्लियस. बाहेर काय असते, ऑर्बिट. आता हे ऑर्बिट असं सर्क्युलर आहे, पण मी इथपर्यंतच काढणार, तुम्ही समजून घ्या की असं पूर्ण आहे की नाही. बघा, एक इलेक्ट्रॉन. पहिल्या शेलची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे लक्षात घ्या. आता मला सांगा, या हायड्रोजनच्या आणि हिलियमच्या ॲटम मध्ये किती शेल आहेत. हे एकच आहे, याच्या सुद्धा एकच आहे. म्हणजे लक्षात घ्या, ज्या एलिमेंट मध्ये एकच शेल असते त्या एलिमेंटचा पिरियड नंबर 1 असते. ओके, त्या एलिमेंटचा पिरियड नंबर 1 असते आहे की नाही. पहा, सेकंड पिरियड आहे की नाही, सेकंड पिरियड आहे की नाही. सेकंड पिरियडचे एलिमेंट कोणता आहे, लिथियम. ॲटॉमिक नंबर 3. बेरिलियम. ॲटॉमिक नंबर 4. बोरॉन. ॲटॉमिक नंबर 5. कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आहे ना, फ्लोरीन 9. आणि फ्लोरीन नंतर कोण येईल बेटा, निऑन. ॲटॉमिक नंबर 10. मला एक गोष्ट सांगा बेटा, लिथियम ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस ठीक आहे, 2,1 आहे की नाही, 2 इलेक्ट्रॉन 1 इलेक्ट्रॉन. पण मला एक गोष्ट सांगा बेटा, या लिथियम मध्ये शेल किती आहे, 2 शेल. आता पहा, हे एक शेल, हे दुसरा शेल. म्हणजे ज्या एलिमेंट मध्ये 2 शेल असतात त्याचा पिरियड नंबर 2 असतो. याच्यातलं कुठलंही घ्या, नायट्रोजन घ्या. चला, नायट्रोजन 2,5. पहा, 2,5, 2 आणि 5 किती, 7. किती शेल व्हायले, हे एक शेल, हे दुसरं शेल, 2 शेल. नायट्रोजनचा पिरियड नंबर सुद्धा किती आहे, 2 आहे. बोरॉन घ्या, 2,3, 2 आणि 3 5 झालं. पहा, म्हणजे सांगायचं तात्पर्य किती, ज्या एलिमेंटमध्ये जितके शेल असतील, हे एक शेल, हे 2 शेल. ज्या एलिमेंटमध्ये 2 शेल असतील त्या एलिमेंटचा पिरियड नंबर 2 असेल आहे की नाही. ओके, so what is the relationship between period and electronic configuration? The relationship between periods and electronic configuration is that the elements which have 2 shells in their atoms belongs to second period. ओके, मग लक्षात घ्या बेटा, ज्या एलिमेंटचा पिरियड नंबर 7 असेल त्या एलिमेंटमध्ये 7 शेल असतील. किती, 1 2 3. आता हे असं आहे म्हणजे पूर्ण गोल आहे बरं, 3 4 5 6 7. ओके, ज्या एलिमेंटचा पिरियड नंबर 7 असेल, ज्या एलिमेंटचा पिरियड नंबर 7 असेल त्याच्यात असे 7 शेल असतील है की नाही. KLMNOP अँड सो है की नाही. तर हे आहे बेटा पिरियडचा आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा संबंध. ओके,
ज्या एलिमेंटमध्ये जितके शेल असतील, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करता करताच आपल्याला शेल नंबरचा पत्ता लागत असते ना, ज्या एलिमेंटमध्ये जितके शेल्स असतील तो त्या एलिमेंटचा पिरियड नंबर असेल. ओके. आणि या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 5. इलेक्ट्रॉन नंबर म्हणजे ग्रुप नंबर, शेल नंबर म्हणजे पिरियड नंबर, लक्षात घ्या. ओके. तर हे समजलं तुम्हाला? पहा, आता एक एक्झाम्पल घेतो. ऑक्सिजन 8 2,6 आहे की नाही? पहा, ऑक्सिजन मध्ये किती शेल आहेत? 2, के आणि एल. ऑक्सिजन मध्ये शेल किती आहेत? 2, हे 1 हे 2. म्हणजे याचा अर्थ असा होतो ऑक्सिजनचा पिरियड नंबर 2 आहे. देअरफॉर पिरियड नंबर ऑफ ऑक्सिजन इज 2. मग हे एल हे शेवटचं शेल, हे ऑक्सिजनचं शेवटचं शेल. या शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 इलेक्ट्रॉन आहेत. किती आहेत बेटा? 6 इलेक्ट्रॉन आहे. मग 6 इलेक्ट्रॉन म्हणजे ग्रुप नंबर किती? 16. देअरफॉर ग्रुप नंबर ऑफ ऑक्सिजन इज 16. पहा, 6 16चा 6 आहे. सरळ सरळ सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढंच बेटा, पिरियड नंबर इज शेल नंबर अँड व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन नंबर इज ग्रुप नंबर. आहे की नाही? काय म्हणलं मी? लिहितोय. पिरियड म्हणजे काय? नंबर ऑफ शेल्स. ओके. ग्रुप म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन लास्ट शेल. ओके. एखाद्या एलिमेंटमध्ये जर 2 शेल असतील तर त्या एलिमेंटचा पिरियड नंबर हा 2 राहील. जर एखाद्या एलिमेंटमध्ये शेवटच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन असतील तर त्याचा पिरियड नंबर 14 राहील. किती राहील? 14 राहील. ओके. चला, दिस इज अबाउट द रिलेशनशिप बिटवीन मॉडर्न पिरियोडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आहे की नाही? चला, ओके. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत बेटा? पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. काय? पिरियोडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल. मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार, तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ओके. चला, हे कॉपी करत राहा व्यवस्थित.